कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय चाललंय? हे असले ना माझ्याकडे चालत नाही। काय ते? चिठ्ठी आहे कोणासाठी? सगळ्यांसाठी। कशासाठी हे सगळं? आपण आता जीजीला पकडायला चाललो ना, आणि जीजीने मला सोडलंच नाही म्हणजे म्हणून। काय? हा मग तो जीजी लय डेंजर आहे, त्यानं माझ्या चिलीपिलीला पकडून नेलंय, मग तो मला कसला सोडतोय, म्हणून मग घरच्यांचे आभार मानायचे म्हणून ही चिठ्ठी मी। दीपा, असं काही होणार नाही। हे बघ, तुझी सगळी भावंड आणि तुझ्या पाठीशी कायम मी उभा आहे। त्या जीजीचा हिशोब करणारच आहे मी, पण तुम्हाला सगळ्यांना सुखरूप बांधणार आहे। साहेब, एक फिक्स मध्ये सांगू का, माझ्यावर एवढं प्रेम कुणीच नव्हतं केलं जेवढे या घरातल्या सगळ्यांनी केले। त्यांचे आभार मानायला पाहिजे ना साहेब, म्हणून ही चिठ्ठी लिहून राहिले बघ। दीपा अगं, साहेब, आता तरी मला माझ्या मनासारखं करू द्या की हो। मी आतापर्यंत त्यांच्याशी लय खोटं बोलले, लय लय चुकीचं वागले मी, पण आता नाही। आणि असं बी या चिठ्ठीत तुमच्याबद्दल काही नाही लिहिलं, लिहा। तुम्ही बघू नका। चला दीपा, जीजीकडे चाललोय आपण, मनात भीती नाही ना कसली? साहेब, मी तुम्हाला याआधी बी सांगितलं होतं, दीपा कोणाला लुटत नाही, आणि दीपाच्या हक्काच्या गोष्टीला हात लावलेला दीपाला पटत नाही, आणि त्या जीजीनी माझ्या चिलीपिलीला हात लावले। आता तर मी सुट्टीच देत नसते त्याला। मी रेडी, चला तुम्ही। दादा, अरे भूक लागली। ए यार का बसा. तू गप. तुझ्यामुळे आम्हाला मारले नाही आणि ते आणून ठेवलंय। ए बारक्या, उगाच माझं डोकं फिरू नका, तर सगळ्यांना मारून टाकीन। एकतर तुमच्यासाठी पैसे कमवायला गेलो आणि दीपी आणि मी अडकलो इथं। अरे दादा, तुलाच पैशाची हाऊस म्हणून सगळे घडतंय। तात्या, तुलाही वाईट आहेस। ए तुम्ही ना, तुम्ही सगळे माझ्यामुळे जिवंत आहे, माझ्यामुळे, नाहीतर त्या जीजीनं तुमचा बाजार कधीच उठावला असता। अरे दादा, मग आजपासून एवढी भूक लागली, दिलंय का तुला कोणी आणून? भूक लागली, खायला पाहिजे। थांबा दादा, ओ दादा, दादा। ए काय रे, काय झालं तुला? मला भाऊंना भेटायचंय। ए तुझे नखरे पुरवायला आलो का मी इथं? ओ आओ, पाया पडतो, मला फक्त 5 मिनिट भेटू द्या, मी लगेच त्यांना सांगून मला फक्त 5 मिनिटं भाऊंना भेटू द्या। काय कालवा चाललाय रे? जीजी तुम्हाला भेटायचं म्हणतोय हो। मला माफ करा, मला तरी सोडा की, अहो सोडा की, मला माफ करा। ए, तीच बोलणार असलास ना, इथंच ठेवून कायमचा, कळलं का? ऐका की, माझी बहीण फाईल घेऊन येईल, पण आम्हाला इथं ठेवू नका हो, इथं काय खायला नाही, प्यायला नाही। तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? विश्वास आहे? ए, माझ्या विश्वासातला सगळ्यात जवळचा माणूस कालपासून गायब आहे, आणि विश्वास ठेवू मी तुझ्यावर? हा, हो, अहो त्यात माझी काय चूक आहे? तुमच्या सगळ्यांची चूक आहे, कळलं का? तुम्ही जीजीला हलक्यात घेतलं, जेव्हा जीजी आता कुणावर विश्वास ठेवणार नाही। जो मला आडवा येईल त्याला आडवा करून मी पुढे जाणार, कळलं का रे? हे मारू नका, मारू नका, ऐका, मी राहतो इथं, पण माझ्या ह्या भावंडांना जरा काय खायला प्यायला दिलं तर बरं होईल। अरे वा, कालपर्यंत तुला यांचं काय पडलं नव्हतं, आणि आज खायला मागतोस त्यांच्यासाठी? अहो तसं नाही, अजून जरा वेळ गेला ना तर मरत्याला होती। ए, मला काय बावळट समजतो का तू? मरायला काय ती काय किडामुंगी आहेत का? आणि बघ, तुझी बहीण जोपर्यंत इथं येत नाही आणि त्या फाईली मला देत नाही, तोपर्यंत तुम्हाला खायला मिळणार नाही, कळलं का? अरे पैसे दिसले की पाहिजे ते करणारा तू, आज या पोरांची कणव आली आहे तुला?
गप बसून राहायचं. ए लक्ष ठेवा यांच्यावर. ए चल 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 बस तिकडे चल. दीपक आज चक्क ऑफिस. स्वप्नील सर आज क्लायंट येणार आहे ऑफिसला. म्हणजे तसं अजून नक्की नाही, कळ थोड्या वेळात मग ठरवलं जायचं का नाही. मामा तू ऑफिसला नाही केलास तरी मला स्कूलला सोडा. छोटे सरकार, आजकाल तुम्ही शाळेला जाता ना, तेवढे हे ऑफिसला पण जात नाहीत. मोना अगं एवढा दिवस दीदी आजारी होती म्हणून घरून काम करत होतो. आता म्हणलं दीदीला थोडं बरं वाटतं मग जावं ऑफिसला. आणि तसं पण आजकाल मला ऑफिस निवांत वाटतं बरं का. काय म्हणाला तुम्ही? ऑफिस निवांत असतं? इथं घरात का मी तुमच्या मागे लागलेली असते का हो? हे तसं नाही ग मोना. मग कसं? बघा मोना, आत्ताच त्याला ऑफिस निवांत वाटायला लागले. उद्या ऑफिस मधली कुणी शांत आणि चांगली वाटायला लागली तर लक्ष असू द्या त्याच्यावर. ओ विनू बाबा, अरे विनय काय 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 अहो काय चुकीचं बोलतायत बरं मामनजी? एवढ्या दिवसात आजच बरं दीपकला ऑफिसला जावंसं वाटतंय. ओ रुपाली ताई आहो. ओ मिस्टर माने, मला खरं खरं सांगा काय आहे ते. आज तुम्ही ऑफिसला का चालला हो? काय चाललंय? तिथे तूच बघ आता. ही मोना आधी म्हणत होती की ऑफिसला जात नाही आणि आता चाललोय तर चिडते माझ्यावर. आणि हे सगळे मजा घेत आहेत माझी. मोना त्याच्यावर चिडत जाऊ नको, नाही तर खाल्लेला अंगी लागत नाही त्याच्या. आप्या, अगं पेपर वाचलास का? लई दिवसातनं तुझ्याबद्दल चांगली बातमी आली बघ. बघ क्या बघ, कलेक्टर अपर्णा माने कामावरती रुजू. विषारी पाण्याचा प्रश्न मार्गी लावून एका दिवसात शहराची घडी बसवली. बापू, आता अशा बातम्या पुन्हा एकदा रोज वाचायला मिळणार. खरंच आप्या, मला कलेक्टरचे बाबा म्हणून ओळखतात ना, त्याचा लय अभिमान वाटतो बघ. खरंच गेल्या जन्मीची काहीतरी पुण्याई असेल बघ, म्हणूनच तुझ्यासारखी लेख माझ्या पोटी आली. बापू, अहो मी कलेक्टर झाले ते तुमच्यामुळे. माझ्या स्वप्नांच्या पाठीशी तुम्ही उभा राहिलात ना, म्हणून हे सगळं शक्य झालं. प्रत्येक मुलीला तुमच्यासारखा बाप मिळाला ना, त्या मुलीचे सगळे स्वप्न पूर्ण होणार. वंस, अहो तुम्ही सहज तुमच्या यशाचं श्रेय घरातल्या सगळ्यांना देऊन टाकता हो. अगं तो देव आहे ना, तो आपल्याला भरभरून देतो. आपल्याला ते टिकवता आलं पाहिजे. आणि ते टिकवायचं असेल ना, तर आपल्या लोकांवर प्रेम करता आलं पाहिजे. आप्या, अगं हे काय? बापू चिठ्ठी आहे. कधी 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 आपल्या मनावरचं ओझं ओठांना झेपत नाही हो, म्हणून मग मन हलकं करण्यासाठी असं द्यावं लागतं. तुमच्या सगळ्यांसाठी लिहिलंय काहीतरी. आमच्यासाठी? हो, फक्त मी गेले ना की मग वाचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.